संत निवृत्तीनाथ महाराजांचे संक्षिप्त चरित्र. संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज हे वारकरी संप्रदायाचे आद्य प्रवर्तक आहे, म्हणून श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर हे वारकरी संप्रदायाचे आद्यपीठ मानले जाते. श्री निवृत्तीनाथ महाराजांचा जन्म शके 1195 श्रीमुखनाम संवत्सर माद्य वद्य प्रतिपदा सोमवार या दिवशी श्री क्षेत्र आळंदी येथे झाला. त्यांचे वडील श्री विठ्ठलपंत हे मूळचे श्री क्षेत्र आपेगाव येथे राहणारे होते. तीर्थयात्रेच्या निमित्ताने श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वरहून ते श्री क्षेत्र आळंदी येथे आले असताना त्यांची श्री सिद्धोपंतांशी भेट झाली. आलेल्या गामवातील अतिथीची विचारपूस करावी या हेतूने त्यांनी श्री विठ्ठलपंतांची भेट घेतली व त्यांना आपल्या घरी निवास करण्याची विनंती केली. त्याच दिवशी रात्री त्यांना आपली कन्या रुक्मिणी हिचा विवाह श्री विठ्ठलपंतांशी करण्याबाबत ईश्वरी स्वप्न दृष्टांत झाला. परंतु विठ्ठलपंतांना हे मान्य नव्हते. परंतु त्याच रात्री श्री विठ्ठलपंतांना याच कन्येशी विवाह करावास असा ईश्वरी दृष्टांत झाला व त्यांचा विवाह झाला. पुढे श्री विठ्ठलपंत आणि माता रुक्मिणी यांचा संसार आळंदी क्षेत्रामध्ये चालू होता. पण त्यांना संतती मात्र होत नव्हती. श्री विठ्ठलपंत हे वैराग्यवान असल्यामुळे त्यांचे मन संसारात रमत नव्हते, म्हणून ते सत्पत्नीकडे संन्यास घेण्याविषयी परवानगी मागत असत. शेवटी एक दिवस उद्वेगाने त्यांना जा म्हणून सांगितले असता श्री विठ्ठलपंतांनी काशीक्षेत्री जाऊन संन्यास आश्रमाचा स्वीकार केला व ते नृसिंहाश्रम स्वामींकडे त्यांच्या मठामध्ये राहू लागले. इकडे माता रुक्मिणी अतिशय दुःखी अवस्थेमध्ये व्रतस्थ जीवन जगू लागली. रोज इंद्रायणीचे स्नान, सिद्धेश्वराचे दर्शन व सुवर्ण पिंपळाच्या प्रदक्षिणा असा तिचा नित्यनेम झाला होता. येथे काशीक्षेत्री श्री विठ्ठलपंत चैतन्याश्रम या नवीन नामवाने मठामध्ये राहत होते. तेव्हा एक दिवस स्वामी नृसिंहाश्रम स्वामींना भगवान विश्वेश्वराचा दृष्टांत झाला की या चैतन्याची भार्या त्याची घरी वाट पाहत आहे. त्यावेळी स्वामींनी स्वतः आळंदी येथे माता रुक्मिणीची भेट घेतली व तिला काशीक्षेत्री नेऊन पुन्हा दोघांची भेट घडवून आणली व त्या दोघांना संसारात प्रवेश करण्याची आज्ञा दिली. त्याप्रमाणे श्री विठ्ठलपंत आणि माता रुक्मिणी यांचा संसार पुन्हा सुरू झाला. पण त्यावेळी आळंदीमधील समाजधुरीणांना धर्मामार्तंडांना हे मान्य झाले नाही व त्यांनी श्री विठ्ठलपंतांना वाळीत टाकले व श्री विठ्ठलपंत सिद्ध बेटामध्ये राहू लागले. यानंतर त्यांना श्री निवृत्तीनाथ, श्री ज्ञानदेव, श्री सोपान आणि मुक्ताबाई अशी 4 अपत्ये झाली. यामध्ये श्री निवृत्तीनाथ हे शंकराचे, श्री ज्ञानदेव हे विष्णूचे व श्री सोपान देव हे ब्रह्मदेवाचे अवतार असून श्री मुक्ताबाई ह्या आदिशक्ती आहे. अशा प्रकारे सिद्धबेटामध्ये राहत असतानाच श्री विठ्ठलपंतांना त्र्यंबकेश्वर येथे जाऊन ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा करण्याची इच्छा झाली व ते सर्वांना घेऊन त्र्यंबकेश्वरी आले. त्यावेळी त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे परिसरामध्ये सर्वत्र घनदाट जंगल होते. त्यावेळी ही प्रदक्षिणा करणे अतिशय अवघड होते. तेव्हा जंगलामधून जात असताना एक वाघ त्यांच्या मागून आला. त्यावेळी त्यांची पळापळ झाली व त्यांच्यात ताटातूट झाली. तेव्हा तो वाघ श्री निवृत्तीनाथांच्या मागे लागला. श्री निवृत्तीनाथ पळत पळत एका गुहेमध्ये शिरले असता तो वाघ निघून गेला. ती श्री गहिनीनाथांची गुहा होती. श्री गहिनीनाथ हे नाथ संप्रदायाचे श्री विष्णूचे अवतार होते. ते श्री निवृत्तीनाथांवर अनुग्रह करण्यासाठीच तेथे त्यांची वाट पाहत होते. तेथे त्यांनी श्री निवृत्तीनाथांना नाथ संप्रदायाची दीक्षा दिली व पुढील कार्यासाठी त्यांना आज्ञा दिली. येथे श्री विठ्ठलपंत आणि परिवार श्री निवृत्तीनाथांची वाट बघत याच क्षेत्रामध्ये थांबले होते. श्री निवृत्तीनाथांनी परत आल्यावर घडलेला सर्व प्रसंग आपल्या मातापित्यास सांगितला. हे सर्व ऐकल्यावर श्री ज्ञानेश्वर महाराजांनी श्री निवृत्तीनाथ महाराजांचे शिष्यत्व पत्करले आणि येथूनच त्यांच्या कार्यास सुरुवात झाली. पुढे श्री विठ्ठलपंतांनी आपल्या मुलांचे मौंजीबंधन व्हावे यासाठी धर्मपीठाकडे परवानगी मागितली असता
आळंदी येथील धर्मसभेने त्यांना उभयतांना देहात प्रायश्चित घेण्यास सांगितले व या भावंडांना पैठण येथून शुद्धीपत्र आणण्यास सांगितले। त्यासाठी हे चारही भावंडे पैठण क्षेत्रामध्ये आले। येथे धर्मसभेपुढे आल्यावर येथील ब्राह्मणांना त्यांचे महत्त्व समजले नाही, म्हणून त्यांनी ह्या भावंडांची अवहेलना केली। तेव्हा तेथील विद्वानांचा अहंकार मोडून काढण्यासाठी श्री निवृत्तीनाथ महाराजांच्या आज्ञेने श्री ज्ञानेश्वर महाराजांनी रेड्यामुखी वेद वदविले व सर्व जगाला स्वतःची ओळख करून दिली। यानंतर नेवासा क्षेत्री जाऊन श्री निवृत्तीनाथ महाराजांनी श्री ज्ञानेश्वर महाराजांना गीतेचा अर्थ मराठीत सांगण्याची आज्ञा केली व या ठिकाणी श्री ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी व अमृतानुभव ह्या 2 ग्रंथांची रचना केली। यानंतर ही चारही भावंडे पुन्हा आळंदी क्षेत्रामध्ये आली। येताना रस्त्यामध्ये पैठण क्षेत्रापासून त्यांच्या बरोबर आलेला रेडा श्रीक्षेत्र आळे येथे मरण पावला। त्याची समाधी श्रीक्षेत्र आळे येथे आहे। आळंदीमध्ये आल्यानंतर आता त्यांना कोणत्याही शुद्धीपत्राची गरज नव्हती, पण श्री विसोबांचा अहंकार काही जात नव्हता। त्यावेळी मांडे भोजनाची इच्छा श्री निवृत्तीनाथांनी व्यक्त केली व पाठीवर मांडे भाजण्याच्या निमित्ताने श्री ज्ञानेश्वर महाराजांनी विसोबा खेचरांना अनुग्रह दिला। त्याचप्रमाणे चांगदेव महाराजांनाही जड भिंत चालवून चांगदेव पासष्टीच्या द्वारा अनुग्रह दिला। आता या चारही भावंडांनी आपल्या अभंग रचनेच्या द्वारा पंढरपूरची वारी करून सर्व समाजाचे प्रबोधन केले। यामध्ये श्री निवृत्तीनाथांनी सुमारे 357 अभंगाची रचना केली आहे। अशा प्रकारे वारकरी संप्रदायाची बैसका श्री निवृत्तीनाथ महाराजांनी बसवली व श्री ज्ञानेश्वर महाराजांनी या संप्रदायाचा पाया रचला। शेवटी श्री निवृत्तीनाथांनी आपल्या हातांनी भगवान पांडुरंगाच्या उपस्थितीत श्री ज्ञानेश्वर महाराजांना कार्तिक वद्य त्रयोदशी शके 1218 रोजी आळंदी येथे संजीवन समाधी दिली। त्यानंतर मार्गशीर्ष वद्य त्रयोदशी शके 1218 रोजी सोपान महाराजांना श्रीक्षेत्र सासवड येथे संजीवन समाधी दिली। त्यानंतर वैशाख वद्य दशमीचे दिवशी तापी तीरावर भुसावळ जवळ एदलाबाद मुक्ताईनगर येथे श्री मुक्ताबाई आकाशात गुप्त झाल्या। सरते शेवटी ज्येष्ठ वद्य द्वादशी शके 1219 रोजी भगवान पांडुरंगाने स्वतः श्री निवृत्तीनाथ महाराजांना श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे संजीवन समाधी दिली।